तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका भन्नाट नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो। तर सर्वांना मानाचा जय देश मित्रांनो। तर बघा पार घेतले आपण, इकडे अश्विनी पण आहे बोर खाते। तर चला मित्रांनो, आज चाललोय आपण जंगलामध्ये गिंदोड्या खेकडी खाण्याला। जी जंगलामध्ये ती पिवळी खेकड असते, लाल पिवळी, ती खेकड खणण्यासाठी आपण चाललोय। पार घेतली आपण, तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा कशा पद्धतीने आपण खेकडी खणतो आणि आज किती खेकडी भेटत आहेत ते आपल्याला पाहायला लागेल। चला व्हिडिओ कंटिन्यू बघा, शेवटपर्यंत बघा। चॅनल तुम्ही नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। चला जाऊयात थेट रानामध्ये। चालेल जंगलात चालले, काय करा झाले याच्या आधी कधी पाहिलं का खेकडीचं? नाही नाही आले जंगल काय मला खेकडी भेटत आहे मला माहिती पण नाही। हे बघा, याला पहिल्यांदाच घेऊन चालू आपण रानामध्ये खेकडी खाण्याला। चला पाहूयात किती खेकडी भेटत आपली। तुम्ही काय म्हणत? तर मस्तपैकी आजचं हा वातावरण कडक ऊन झालंय। या उन्हामध्ये आपण चाललोय, आंब्यांना बार पण आलाय, निसर्ग पण भारी। चला जाऊयात। तर अशा या भन्नाट अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण चाललोय आज। आता पार वीर घेतले आणि आता फायनली जंगल चालू झालंय। रानामध्ये शिरलोय म्हणजे आपण। हे बघा, आता हे थोडंसं दळे तोडलेलेत, त्याच्यावर इथं जंगल चालू आहे। तर फायनली जंगलाच्या वाटेनं आपण सुरुवात केली। तर बघू जंगलामध्ये जाऊन किती खेकडे भेटतात आपल्याला। ही खेकडे आहेत ना मित्रांनो, खूप पौष्टिक असतात। म्हणजे जेव्हा आपण पावसाळ्यात खेकडं पकडतो तेव्हा त्यांना इतकं मांस नसतं। आता हे टायमाला आहे ना, भरपूर भरीव खेकडे असतात। आता तुम्हाला खेकडी खणल्यानंतर बघायला भेटतीलच। त्याला बघायला लागेल आपल्याला किती खेकडी भेटतात आज। फायनली आपण जंगलामध्ये बघा, ही जंगलाची वाट हे बघा, किती अडचण आहे। म्हणजे बहुतेक इकडं आता जनावर येतच नाही, वाघाच्या भीतीमुळे शेळ्यावाली वर येत नाही, लाकडावाली आता कमी झालेत लाकडं तोडायचे, त्याच्यामुळं वाटा बिटा बुजून गेलेत, वाटा कमी आहेत। तर असं वातावरण आहे बघा। आंबळीची झाडं आजूबाजूला, तोरणत बघा, इथं तोरणीला मस्तपैकी फुलं आलेत, थोड्या दिवसात फळं येतील आणि भन्नाट असं वातावरण आहे। चला या वातावरणामध्ये आपण बघा, झाडांनी मस्तपैकी हिरवी पालवी धरली। आता हा डोंगर, चला जाऊयात अजून जंगलाच्या मध्ये। तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो। चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। बघा इथं पण एका तोरणीला पार आलाय। चला इथं पुन्हा एकदा थोडंसं माळ राहणं, इथं वरती डोंगरावरती चढून आल्यावर थोडं आपण। तर आपण फायनली ह्या झुऱ्याने सुरुवात केली खेकडी पकडायला। हे बघा, हे दगडांमध्ये असे धावा असतात, ते खोदावे लागतात आपल्याला। चला जुन्नरच्या काही भागामध्ये दगडावर दगड घसून पण तो प्रयोग केला जातो खेकडी पकडायचा। आपण काही तसा प्रयोग अजून केला नाही। चला इथे एकदा एक खेकडीचं धाव आहे, ते धाव आपण खणून पाहू भेटतं का नाही। अनेक वेळा मित्रांनो आपल्याला यश येतं, अपयश येतं, कधी कधी आपल्याला जमत पण नाही, नाही का। मग किती आपण मेहनत करूनही आपल्याला खेकड भेटत नाही। तर बघू इथं आहे, हे खोदून पाहू आपण। हे बघा उकिरा आणलेलं आहे, उकिरा आणूनही कधी कधी खेकड राहत नाही त्याच्यात। आता भेटते की नाही बघायला लागलं आपल्याला। हे बघा असं आजूबाजूनी खोदायला लागतं, जे होल आहे त्या होलालाच लागून नाही खाण्याला लागत, नाहीतर मग खेकड शेवून जाते, म्हणजे तिला इजा होते मित्रांनो। हे बघा असं खणून घ्यायचं साईडनं। तर चला
खणून घेऊ पटपट, भेटते की नाही काय बघू आपण. तर खेकडं खाण्याची म्हटले ना, उन्हाळ्यामध्ये खाण्याची मित्रांनो भारी लागतात. त्यांची चव, त्यांच्यामध्ये अंडे असतात. पटपट पटपट असं खणलं, पण आतमध्ये मित्रांनो काही सोर्सच नव्हता. आतमध्ये जे होल होता ते होल पूर्णपणे बुजलेला होता. त्याच्यामुळं मग आपण दुसरीकडे खोदायला घेतलं. त्या होलमध्ये एक पिलकी निघाली छोटीशी. बघू पुढं काय होतंय, निघतात का नाही अजून. भरपूर सारी मेहनत करायला लागते, खूप ताण लागते. ऊन भरपूर आहे आज. उन्हामुळं लगेच घसा कोरडतो. आपली पार जरा गजाची असल्यामुळे हाताला चिमटे होतात. हे बघा असे छोटे छोटे गोष्टी बिटे निघतात, ते काढून घ्यावं लागतात आपल्याला. मस्तपैकी खाण्याचं काम चालू आहे. खोदला काही खेकड काही गावली नाही, लय मेहनत वाया गेली. थोडं पाणी पाहू दे, लय मेहनत करावं लागेल तेव्हा कुठं खेकडी भेटतील. चला अजून प्रयत्न करू, काही वेळ काही गेला नाही, भरपूर वेळ आहे आपल्याकडे. चला जाऊ खोदाय परत. तर मित्रांनो बऱ्याचशा खेकडी येत नाही. झाडाच्या बुडाला असतात, म्हणजे खोडाच्या तिथं त्यांनी धाव बनवलेलं असतं, त्याच्यामध्ये बहुतेक खेकडे असतात. हे बघा इथं पण आपल्याला एक धावसा दिसलेला आहे. तर आपण काडी आतमध्ये टाकून त्याचा अंदाज घेतला कोणत्या साईडला खणायला पाहिजे आपल्याला. मग आपण खणायला सुरुवात केली त्याच्या पुढच्या साईडला. तर बघू किती खोल खणल्यानंतर तर आपल्याला खेकड भेटेल. तर साधारणपणे मित्रांनो एक हातभर आपल्या कोपरापर्यंत हात आहे ना, 1-2 इथं एवढं अंतर खोदल्यानंतर लगेच खेकड भेटते. बघा आता आपण खोदलंय, तर बघू आपली पहिली खेकड भेटते का नाही आपल्याला. अजून एकही खेकड आपल्याला भेटले नाही. बघा आपण उकरण्यासाठी वाटी पण आणली होती मित्रांनो. फायनली आपल्याला आतमध्ये हात टाकल्यानंतर कळालं की खेकड आहे. बघा तुम्हाला दिसत असेल मित्रांनो. बघा पण तिला अजून थोडंसं जागा करून आपण तिला बाहेर काढणार आहे. तर मुळी असल्यामुळे जरा काढायला त्रास होत आहे. बघा इकडं वरती आली, हे बघा तुम्हाला दिसत असेल. अशा खेकडे असतात मित्रांनो. तर चला बाहेर काढून तुम्हाला ती खेकड दाखवतो. आपली पहिली बोहणी झालेली आहे मित्रांनो. आज आल्याचं पहिली, हे बघा पहिली बोहणी झाली. एक नंबर खेकडे मित्र, मोठी आणि खूप. तर चला इतकं खणून आपल्याला ही खेकड तर भेटली. हिची आता आपण आहे ना एक शिंगडा मोडून दुसऱ्या शिंगड्यामध्ये त्याच्यात हे टाकणार आहे आपण, त्याचीच पाकडी मोडून, जेणेकरून ते आपली पिशवी फाडणार नाही. नाहीतर मग तशीच टाकल्यानंतर आपली पिशवी फाडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हे बघा असं त्याला हुक लावतात शिंगड्याला. तर असं पॅक करून आपला फायनली खेकडीचा कार्यक्रम होणार आहे. बघा पहिली बोहणी झाली आपली. एक खेकड भेटले, अजून 2-4 तरी सापडायला लागतील, तेव्हा आपला घोडं कालवण होईल. चला आजच्या कालवणचा बेत सुरुवात झाली. पहिला धावा आपला फेल गेला, परंतु भेटली आपल्याला. त्याला परत शोधूया. बघा झाडी, आम्ही आमच्या जंगलातल्या आंबराईमध्ये आलोय. आंब्याची उंच उंच झाड दाखवतो मला. तर हे जंगल आणि ही आंबराई ना मित्रांनो फार वर्षापूर्वी, जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा पण ही आंबराई अशीच होती मित्रांनो. संपूर्ण आंब्याची झाड मित्रांनो, संपूर्ण 20-25 एकर असं असेल तिथं संपूर्ण आंबराई मित्रांनो. हे बघा आणि इतकं घनदाट जंगल झालं आता इथं. कारण आमच्याकडे मित्रांनो वनवा 2 ते 3 वर्ष झालं वनवास लागलेलं नाही. वनवा लावत नाही गावकरी, लावलं तरी विजून टाकतात त्यांच्या खबरदारीमुळे. हे बघा जंगल असं आमचं निसर्गरम्य झालं मित्रांनो, एकदम घनदाट असं. बघा या दाटीमधून पुढं या आंबराईमधूनच चालू मित्रांनो आपण वरती आंबे झाडं. तुम्हाला थोडंसं इथं स्पेस आहे मध्ये, त्या स्पेस जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला की आंबराई कशी आहे मित्रांनो. बघा झाडं
खूप वेली आहे बघा. आणि इथं तो स्पेस आहे मित्रांनो. इथे समोर गेल्यानंतर का आपल्याला आमराई बघायला भेटलं. उंच दाखवता येईल झाडं. तेव्हा का चांद्याची पानं आहेत तिथं. आणि हेच चांद्याची पानं मित्रांनो जेवणाच्या वेळेस वापरायचे आमच्या वेळेस. हे बघा इथं हा स्पेस आहे मित्रांनो. सर्व घनदाट जंगल आणि इथं हा स्पेस आहे. ह्या स्पेस मुळे ना भारी वाटतं इथं आल्यावर. इथं आम्ही जेव्हा आमच्याकडे शेळ्या होत्या पूर्वी, हे बघा उंच झाडं बघा किती उंच आहेत मित्रांनो. हे सगळं आंब्याची झाडं आहेत आणि उंचच उंच. आणि झाडं अशी आहेत मित्रांनो, त्या झाडावरती आपण सहजासहजी चढू शकत नाही. एखादा नाड असेल त्यानेच आपण वरती जाऊ शकतो. बघा अशी आमराई आहे मित्रांनो. या कधी आमच्याकडे कळसुबाई शिखराच्या पायथ्याला हे आमराई बघण्यासाठी. तर आमराई बघून आपण पुन्हा इथे एक खेकड आपल्याला दिसली, ती खोदण्यासाठी आलो आपण. ती पण आपल्याला चला आपल्याला आजचा खेकडीचा रस्सा होईल तिथपर्यंत आपल्याला खेकडी खोदायला लागते. त्यामुळं पटपट अशा खेकडी खोदायला सुरुवात केली पुन्हा एकदा. आणि फायनली आपलं इथं पण मला वाटतं इथं सक्सेस झालेलं आहे. खेकडीची थोडीशी आपल्याला चावू लागली का या इथं खेकडं आहेच. तर चला मस्तपैकी खेकड काढून घेऊ बाहेर. खेकडे ना मित्रांनो एकदम जेव्हा आपल्याला दिसेल एकदम नाजूक पद्धतीने खोदावं लागते. नाहीतर आपण कसं इकडं तिकडं धसबस खोदत बसलो तर खेकड त्याच्यामध्ये खेकडी लगी जाऊ आणि ती खेकड मरून जाते मित्रांनो. घरी नेऊ असं तिचा वास येतो. हे बघा इथं दुसरी फायनली खेकड आपण काढलेली. हे बघा मोठमोठे त्याचे फांगडे शिंगडे. तर चला अशा पद्धतीने खेकड आपली दोन तो तयार झालेत. बघू आजच्या दिवसात आपल्याला किती खेकडं काढायला भेटतात. तर चला भरपूर आमराई असल्यामुळं पाचोळा भरपूर पडलाय. ह्या पाचोळ्यामध्ये आपल्याला खेकडीचं बीळ दिसत नाही. हे बघा अशी बीळ शोधायला लागतं. झाडाच्या खोडामध्ये मोठं बीळ असतं मित्रांनो, त्याच्यामध्ये मोठी खेकड असते. तर अशी काडीने अगोदर त्याची बघावं लागतं बीळ कोणत्या साईडला आपल्याला खोदावं लागेल. मग त्या अंदाजानं आपल्याला ते बीळ खोदावं लागतं. आहे बघा असं साफसफाई करून आणि मग मस्तपैकी मांडी घालून आपल्याला असं खोदायला लागतं. तेव्हा जेवढं आपण बिळाच्या बाजूला खोदू मागं पण तुम्हाला सांगितलं तेवढं चांगलं असतं. आहे बघा आणि मस्तपैकी इथं पण आपल्याला खेकड सापडली मित्रांनो. तर आज आपल्या बऱ्यापैकी आपलं वरण होईल आजचं. एवढं आपल्याला खेकड भेटलेत. पावसाळी खेकड आणि उन्हाळी खेकड यामध्ये खूप फरक असतो मित्रांनो. पावसाळी खेकडीला जास्त ताकद राहते, म्हणजे जास्त मांस राहत नाही. पण जेव्हा आपण उन्हाळी खेकड खातो ना मित्रांनो तेव्हा आपल्याला असं जाणवतं पूर्णपणे मांसाने भरलेले असते. त्यात प्लस त्यात अंडे असतात त्यांचे. खायला पण चव वेगळी असते मित्रांनो. आणि ही गिंदोडी खेकड म्हणजे गिंदोडी बऱ्याच ठिकाणी हिला वेगवेगळी नावं. तर ही खेकड खूप उपयुक्त आहे मित्रांनो शरीरासाठी. भरपूर प्रमाणात आपल्याला कॅल्शियम हिच्यापासून भेटतं. तसंच असं म्हटलं जातं मित्रांनो कॅन्सर व्हायचं जे पाणी निघतं ते खूप गुणकारी आहे मित्रांनो. आणि याच कारणावर आपले पूर्वज आपले बरेचसे आदिवासी समाजातले गावांमध्ये तुम्ही गेलं तर जुनी माणसं खूप वर्ष जगलेली आहेत मित्रांनो. ते असेच कंदमुळे असतील खेकडं असले. बघा फायनली आपल्याला अजून एक खेकडी सापडली. हे कंदमुळं हेच खाऊन ते बरेच वर्ष जगलेले आहेत मित्रांनो. तर अशी हे खेकडी. चला हिच्या पण आपण फांगड्या मोडू आणि हिला पण आपल्या पिशीमध्ये टाकू. बघा इथं दगड काढून आपल्याला खेकड सापडले. तर अशा खेकडी मित्रांनो नंबर 6. तर आम्ही दरवर्षी आता हे खोदून खातो मित्रांनो. बघा असे दगड लोटून मग खेकडी काढावं लागतात. आपलं आता दरवर्षी आम्ही खोदून खातो मित्रांनो. आपण पावसाळ्यात पण खातो, उन्हाळ्यात पण खातो मित्रांनो. पावसाळ्यात चिंबोरी असेल, बेरकड असेल आणि ही गिंदोळी असेल. तर उन्हाळ्यात ही गिंदोळी आमच्याकडे खणली जाते. तसेच जुन्नरच्या काही भागामध्ये मित्रांनो ती खणली जात नाही तर ती दगडावर दगड घासून मग ती बाहेर काढली जाते.
तर आपल्याला एखाद दिवशी तो प्रयोग करून बघायचा. आपल्याकडे ती आपण अजून प्रयोग केलेला नाही, पण तो आपण करून बघणार आहे. इथे एक खेकडे काडी लावलेली आपण, काही खोल नाही ती, इथे बरंच आहे, तुम्ही लवकरच निघेल मित्रांनो. काही खेकडी खूप खोल असतात, मला यायचंय. ज्या मोठ्या आकारच्या असतात त्यांचं बिळ खूप खोलवर गेलेलं असतं, पण जे छोट्या आकाराचे असतात ते एकदम आपल्याला हितभर अंतर रोज भेटत असतात. तशी ही खेकडे इथं. चला हिचं काढू, अजून 1-2 खोलून आपण घरी निघणार आहे. चला जाऊयात, खोदूयात पटपट पटपट. तर चला पटपट पटपट. हे पाहिजे इथे एक आपल्याला खेकड भेटलेले, वाटी विटी आणली ना मित्रांनो, हाताला जीवाला जात नाही बघा. अजून एक आपल्याला मस्तपैकी खेकड भेटलेले. तर उकरायला वाटी असली ना मित्रांनो, हाताला जिवळी पण जात नाही, त्याच्यामुळे आपण वाटी पण आणली होती. तर चमचा पण आणतो आपण, कारण बीळ जर खोल असेल तर ते चमच्यानेच माती काढली जाते. तर बघा चला, अजून इथे एक समोर खोदू. अजून बऱ्याचशा खेकडी सापडले मित्रांनो. आपण अशा खेकडी घेऊन आता बऱ्यापैकी आपलं कालवणाचं झालेलं आहे मित्रांनो. बघा इथे एक खेकड आहे. तर मग आता आपल्याला घरी निघायला लागेल, कारण आता आपलं 3-4 वाजत आले. जंगलामध्ये आमरा इतकी घनदाट आहे आपली, तर थोडं जरी अंधार पडत आला तर वाघाची लगेच चावू लागते मित्रांनो. त्याच्यामुळे लवकरच आपल्याला घरी निघावं लागेल. तर असं हा खेकडींचा प्रोग्राम असतो आपला उन्हाळ्यामध्ये, मार्च एप्रिलपर्यंत. तर ह्या मेच्या एंडिंगला एक खेकडी बाहेर निघतात मित्रांनो, आपली पिल्लं काढतात. ते पिल्लं काढायच्या अगोदरच आपल्याला एक खेकडी पकडायला लागतात. 4 नंबर बघा, अजून एक खेकड सापडली आपल्याला. चला मस्तपैकी मोठ्या साईजची खेकड आहे. तर चला, आता आपले बरेचसे हात खराब झाले ते. तर इथं समोरच आपला जे जुनं नवं पाणी असतं, पिपरीचं पाणी बोलतो आम्ही, आमरा इथलं पाणी, हे जुनं नवं पाणी असतं मित्रांनो. आता यावर्षी खराब झाल्यामुळे खूप दसलेलं आहे. तर ते पाणी हे बघा, भरपूर पाणी असतं इथं मित्रांनो, जुनं नवं पाणी असतं. पुढच्या पावसाळ्यापर्यंत हे पाणी असंच असतं मित्रांनो, एवढं भरून. इथं गाई, जनावरे, शेळ्यावाले यांची ताण भागली जाते मित्रांनो. हे का, जनावरांना जंगलामध्ये पाणी असतं, गायींना, गुरांना भरपूर पाणी मोठ्या प्रमाणात येत असतं मित्रांनो. भरपूर खोल हे, भरपूर माती बसलेली खरळ आल्यामुळे. बघा आजूबाजूने भरपूर पाणी, गाई आताच पाणी पिऊन गेलेलं. आपण आपले हात खराब झालेले, मस्तपैकी हात पाय धुवून घेणार आहे तिथं. या वर्षी वरून दरड कोसळल्यामुळं ते बऱ्यापैकी बुजलेलं, नाही तर मोठं असं तळ्यासारखं छोटंसं डोह होता मित्रांनो इथं. हे आमराईचं पाणी, पेणशेत परिसरामध्ये असं भरपूर पाण्याचे डोह आहेत मित्रांनो, आणि भरपूर चांगलं असं पाणी पिण्यायोग्य असतं मित्रांनो. परंतु करल्यानंतर ते भारी होतं. तर चला, हातपाय धुवून आता आपण आपला परतीचा प्रवास सुरू करू मित्रांनो, घरी जायला आज आपल्याला, कारण बराच उशीर होत चालला आहे आपल्याला. अजून आपली शेळी सोडायला जायचं आहे. तर हे बघा, असे हे झुऱ्याने आपण वरती आलेलो होतो. तर आता पुन्हा एकदा जाऊयात आपण घरी मित्रांनो आता. तर मित्रांनो, आपले हे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कॉमेंट करून सांगा तुम्ही मित्रांनो. तसेच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, लाईक करा. असाच आपल्या एका भावाला मित्रांनो सपोर्ट करत राहा. आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे मित्रांनो, तुमच्या आशीर्वादाने असाच सपोर्ट राहू द्या मित्रांनो. चला, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. जाऊयात आपण घरी, आणि मस्तपैकी पुढचा व्हिडिओ याचा आपण झणझण कशा पद्धतीने उन्हाळी खेकडीचा रस्सा बनवतो आहे आणि कसे त्यात अंडे असतात हे सर्व तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो. चला जाऊयात आता घरी. हे का मस्तपैकी आता रस्त्याने आपण डोंगरावरून खाली उतरू राहिले. बघा मोठमोठी आंब्याची झाडं होती तर उंबर, बऱ्यापैकी जंगल घनदाट आहे आपलं. तर चला जाऊयात घरी. चला, आज 2 वाजलेत मित्रांनो, जाऊयात घरी. आपण 12 वाजता गेलो होतो चालत. आपल्याला घरी जाऊन खेकडी परत ठेवायला लागतील. संध्याकाळी खेकडी बनायच्यात, खेकडींचा रस्सा. परत आता शेळ्या सोडायला जायचे. तर चला, असा होता मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ. तुमच्याकडे अशा खेकडी खणतात का नाही नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. चला, आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला, भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघा.